अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, आरोग्याचा जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री स्वामी चरित्र अवतरणिका पठन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीय नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती तत्वातीत गगन सदृश्य तत्वमस्य दिलक्षम्य एक नित्य विमल मंचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरूत नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वंदन कथाटोपीच माला दंडकमंडलूदर कट्याक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाही माम. प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातुनी आले स्वामी रूपी प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्त जनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी. निश्चये स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्त सकल चवथ्या माजी वर्णिले. मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोन प्रकारी ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मासमध्ये ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायात हे एकता पुनीत होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्यामाजी निरोपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जे दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी व्रत निविदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास
गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता प्रतिव्रता, वंदोनी त्या उभयंता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आरोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाडो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरोन अंती, मोक्षपद मिळोतया. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.